आणि कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात अद्वर शेलार यांचं सुमधुर समालोचन. बघा धनेश साने यांनी त्यांची पाठ सुद्धा ठोपटली आहे. ज्या पद्धतीने मात्र एफर्ट्स बघायला मिळालेले, जीवाच्या आकांताने बॉलवर आले. आपलं 100% देण्याचं सातत्याने या ग्रामीण भागातील खेळाडूंकडनं नेहमी प्रयत्न आपण बघायला मिळतात आपल्याला. यावेळेला प्रचंड वेगानं राहुल सवर, धनेशजी साने वाडाकडे असोचे कमिटी मेंबर आणि निखिलजी बागुल यांचं आगमन होते. वेलकम. आपण व्हीआयपी कक्षावर यायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सर आपण जो गोलंदाज यावेळी बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आहेत. महाराष्ट्र राज्याला ज्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे त्यांना आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय. परंतु राहुल भोईर यावेळी बॉलला उडवून फेकून देत आहेत. वन बाउन्स सीमारेषेला क्लिअर करणारा क्लासिकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. आणि या चौकाराकरिता अभिनय पाटील आणि या ठिकाणी आगमन झाले झालंय. वसुलीचे आमचे भाईदादा यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. या मुख्य मंचावर. अभिनय पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलंय 500 रुपयांचं राहुल भोईर यांच्या या चौकाराकरिता. राहुल भोईर यांना 200 रुपये पारितोषिक नाना खरिवली यांच्याकडनं. वाट बॅटिंग. याही वेळेला उडवून देण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी फिल्डर आहेत लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. आणि विचार केला तर एक सिंगल या बॉलवर मिळाली आहे. सिंगल आणि षटकार हॅट्रिकला 1000 धनेश साने आणि पारितोषिक लावले राहुल भोईर यांच्याकरिता. निखिल बागुल यांना जे पारितोषिक आलं होतं कॅश प्राइज 200 रुपीज या ठिकाणी भाई वसुरी यांच्या शुभहस्ते या ठिकाणी दिलं जाते. या निखिलजी भाई महादू पाटील यांच्या शुभहस्ते या ठिकाणी दिलं जात आहे इन सेंटर स्टेज. या निखिलजी बघा खेळाडूचे फॅन फॉलोअर गावागावामध्ये असतात आणि आपल्या लाडक्या खेळाडूला या ठिकाणी भेटण्याकरिता भाई आलेले आहेत. वेल डन. या वेळेला मात्र विकेट आली आहे मैदानामध्ये. विकेटचं बटन पडदावं लागेल माघारी. अच्युत पाटीलच्या खेळीचा अंत होत असताना आपण पाहतोय. प्रचंड वेग राहुल सवरच्या गोलंदाजीमध्ये नेहमी बघायला मिळतो आणि आज सुद्धा तीच गोष्ट बघायला मिळतीये. वेगावर स्वार होत असताना, परंतु एकदा का या गोलंदाजाला टप्पा मिळाला, लाईन आणि लेंथ मिळाल्यानंतर खूप दर्जेदार गोलंदाजी सातत्याने पाहिली आहे. आणि पहिल्या 2 ते 3 बॉलवर थोडेसे महागडे ठरलेले, परंतु तदनंतर कमबॅक करत असताना अच्युत पाटील या मॅच मधली महत्वपूर्ण विकेट खेळाडू बाद. आणि राहुल भोईर हे नाव माता स्टेडियम मध्ये गाजत आहे. अरुणजी पष्टे मुसारणे यांच्याकडनं राहुल भोईरनं जर 3 षटकार लगावले तर 2000 रुपये, 3 चौकार लगवले तर 1000 रुपये. हर्षल भोईर मेट यांच्याकडनं 3 षटकार मारले. धनेश साने यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक राहुल भोईर यांना. थँक्यू. आणि सचिन यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर धनेश साने यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. बॉलर बॅट्समॅनला दोघांनाही पारितोषिक दिली आहेत. अद्वर याही वेळेला प्रचंड वेगानं नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत रोहित, परंतु काय वेग बघायला मिळाला या चेंडूवर. राहुल सवरचा प्रचंड वेगाचा मारा बघायला मिळतोय. बॉल बीट करत विकेटच्या मागे निघून गेला. आपण यष्टांच्या मागे क्लोज यष्टी रक्षण बघतोय आणि सातत्याने निचोळेकरांकरिता एक प्लस पॉइंट हा नेहमी विकेट किपरचा त्यांच्याकरिता असतो. कारण विकेटच्या मागे आपण ज्याला त्या ठिकाणी पाहतोय आपण ओमकार अगदी अप्रतिम यष्टीरक्षण नेहमी करत आलेत आणि आज सुद्धा तीच गोष्ट बघायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटका अखेरीस जोडली गेली आहे स्कोर कार्डवर 10 रन्स. थँक्यू. आणि योगेशजी पाटील सरसोड, शशिकांत स्मृती सरसोड, योगेशजी पाटील यांच्याकडनं राहुल भोईर यांच्या चौकार हॅट्रिक मारली तर 5000 रुपये, षटकार हॅट्रिक मारली तर 5000 रुपये. मला मान होतील राहुल भोईर आज. यावेळेला आपण पाहिलं तर डॉट चेंडू मैदानात न येत असताना अनिकेतला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. लेफ्ट हँडेड बॉलर आहेत. चेंडू कट करण्याची क्षमता खूप चांगल्या पद्धतीने आहे ज्याच्याकडे, त्या गोलंदाजाला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. अनिकेत
या संघाचा एक महत्त्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू, युवा प्रतिभा संपन्न खेळाडू, नेहमी जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीवर ठामपणे उभा राहणारा पुन्हा एकदा सज्ज होईल. परंतु राहुल भोईर आज SP बिलोशी ब या संघामधनं आपण त्यांना खेळताना पाहतोय आणि धावचीच्या स्वरूपामध्ये यावेळी मात्र त्यांना माघारी परतावं लागेल. क्या बात है, या ठिकाणी पाहत आहे पब्लिक आवाज, आक्रोश, जल्लोष. उपसरपंच चषक बिलोची SP ट्रॉफी. कॅच पकडा, शेतकऱ्याचा कॅच पकडा आणि आयोजकांकडून 1000 रुपये मिळवा. थँक्यू. आपण बघा लाईव्ह स्क्रीनवर या ठिकाणी पाहतोय ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून हे जे मुवमेंट्स आहेत ते या ठिकाणी कॅप्चर केले जात आहेत. प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून वेगाने एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली आहे. अकाय सुद्धा या ठिकाणी आलेत. अभिनय पाटील यांचे चिरंजीव आणि जशा पद्धतीने आपण त्यांना सुद्धा अगदी क्रिकेटचं वेळ लागलेला आहे. धावसंख्या आपण पाहिली 1 न वाढून पुढे जात असताना 11-11 चेंडू या षटकामधील आतापर्यंत एकंदरीत विचार केला तर संपले 3. पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होईल. या वेळेला स्विच हिट खेळायचा होता. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये आणि विचार केला तर विकेटच्या मागे थोडीशी मिसफील्ड बघायला मिळाली. फंबल झाली आणि फंबल झाल्या लगेचच एक मात्र चोरटी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. याही वेळेला मोठ्या फटक्यात पुन्हा एकदा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विचार केला तर स्वतः विकेट किपर त्या ठिकाणी बॉलवर पोहोचले आणि एक दोघांकडनं मात्र मिसफील्ड बघायला मिळाली. बॅकअपला होते त्यांच्याकडनं सुद्धा थोडीशी फंबल. आणि काय घडलंय मैदानामध्ये, धावा चोरण्याच्या नादामध्ये मात्र माघारी परतत असताना तुषार यावेळी परतीच्या प्रवासाला जात आहेत. विकेटचं पतन. तुषार बॅक टू डगआउट. नाही आहेत की इतक्या अप्रतिमरित्या त्या मैदानाची जी आखणी आपल्याला बघायला मिळते, जे मैदान सजवले बिलोशीकरांनी, अगदी त्याचं कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. कमीत कमी या मैदानावर निखिल आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत की 2.5 ते 3 लाख रुपये मैदानावर खर्च झालाय. ज्या पद्धतीने आपण मैदानाचा एक भाग जर का पाहिला तर स्क्वेअर लेग म्हणा, स्क्वेअर लेग पासून आपण लॉंग स्टॉप पर्यंत जवळपास तिथपर्यंत कम्प्लिटली मैदानाचा जो तो कॉर्नर आहे तो कम्प्लिटली आतमध्ये होता. परंतु ज्या पद्धतीने ते मैदान संपूर्ण भरलंय अगदी अप्रतिम. ज्या पद्धतीने हे मैदान बनवलंय बिलोशीकरांनी, संदीपजी पाटील आणि त्यांची संपूर्ण एंटायर टीम, SP ग्रुप, अगदी कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. मनमॅन शो संदीप पाटील. खऱ्या अर्थानं एवढं मोठं अप्रतिमरित्या मैदानाची आखणी करणं खूप कठीण असतं आणि मात्र अतिशय अप्रतिमरित्या ही संपूर्ण गोष्ट त्यांनी कंप्लीट केली आहे. त्यांचंही तेवढंच आपण गोड कौतुक करूयात. आपण पाहत आहोत उपसरपंच चषक 2026 भव्य दिव्य थरार SP ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. चला मॅच कडे जाऊयात आपण. गोलंदाजी ट्रॅक वरनं नवीन गोलंदाज बॉलिंग करण्याकरिता मिस्टर सचिन पष्टे गोलंदाजी मार्क वरनं पाहतोय. लाईव्ह स्क्रीन वरनं आपण हा VIP डायस पाहतोय आपला. यावर आला फटका चांगला
रोहितनं उडवून दिला बॉलला आणि सरळ फेकून दिलाय बॉलला बॅटरला प्रेक्षकांच्या अभिवादनाकरिता रोहित सुतार उर्फ लालू याच्या बॅटमधनं बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम षटकार. वा 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 रोहित सुतार लालू सुतारने षटकार मारला. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. रोहित सुतारकडे ती क्षमता आहे आणि ते आपण अनेकदा पाहिलंय सुद्धा आणि आज सुद्धा तीच गोष्ट बघायला मिळते. यावेळेला मागे गेले, जागा बनवली, कट करण्याचा, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, मात्र अमित पष्टे त्या ठिकाणी बॉलवर वेगाने पोहोचले. एक सिंगल या बॉलवर कंप्लीट झाली आणि विचार केला तर आता मात्र विशाल यावेळी स्ट्रायकिंग एंडला आहेत. यावेळेला प्रचंड वेगाने चेंडू हाताळला, धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि आम्ही म्हणत होतो की विकेट किपर हा निचोळेकरांचा नेहमी त्यांच्या संघाकरिता प्लस पॉइंट राहिलाय. ओमकारकडनं अगदी अप्रतिम यष्टीरक्षण नेहमी बघायला मिळतं आणि आज सुद्धा तीच गोष्ट बघायला मिळते. विकेटचं बदन, खेळाडू बाद आपण पाहिलं तर कशा पद्धतीने धावचीत झाले. थँक्यू. दुसऱ्या राऊंडचे लॉर्ड्स पाहिले जात आहेत. विनिंग टीम कॅप्टन आपल्याला पोहोचायचे, जे विन झाले, जे जिंकलेले आहेत. जय बजरंग घोणसई, शशिकांत स्मृती सरसवळ, अन्वी 11 मुसारने, काश्मीर 11 खरिवली, चांबळे आणि त्या चालू असलेल्या मॅच मधील निचोळे आणि बिलोशी एसपी बिलोशी बी टीम. चला या लॉर्ड्स पाहिले जात आहेत. 1 मिनिटात पोचा. सज्ज होईल पुढचा बॉल वरती विकेटने. याही वेळेला फिंगर रोल केल्या बॉलवर सचिन पष्टे अगदी अप्रतिम गोलंदाजी करत असताना नवीन बॅटर आले शुभम मैदानामध्ये. शुभम पासून लांब चेंडू हाताळ विकेटच्या मागे डॉट स्वरूपामध्ये, निर्धाव स्वरूपामध्ये हा बॉल निघून गेला आणि पुनश्च एकदा यष्टीरक्षक मात्र पुढील त्याचं काम पार पाडत असताना यावेळेला फटका चांगला आहे. मागे क्षेत्ररक्षक जज करतायत आणि जीवाच्या आकांताने प्रयत्न केलेले, परंतु कॅच मात्र कंप्लीट करू शकले नाहीयेत. डाईव्ह सुद्धा मैदानामधून आपल्याला बघायला मिळाली त्यांच्याकडनं. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये होते, लॉंग ऑफ वरनं बरंच अंतर कापत गेलेले. बघा आपण पाहतोय फिंगर रोल केलेले, मोठा फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर येण्याचा प्रयत्न केलेला आणि डाईव्ह बघायला मिळाली, परंतु अखेरच्या क्षणाला मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. शेवटचा एक बॉल या षटकामध्ये आता बाकी आहे. यावेळेला वेगवान चेंडू आणि वा काय यष्टीरक्षण आहे. वारंवार आम्ही उल्लेख करतोय, जबरदस्त विकेट किपिंग त्या ठिकाणी बघायला मिळतीये. षटक क्रमांक या ठिकाणी संपले ते म्हणजे 3 आणि 3 षटकाखेरीस आपण पाहिलं तर धावा मात्र स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. 23 2-3-4 असं मात्र आपल्याला या ठिकाणी स्कोर कार्ड बघायला मिळते. 23 धावा जोडल्या गेल्यात आणि 4 विकेट्स आतापर्यंत गमावल्यात. चला सर्व संघांचे एक एक प्रतिनिधी, पहिला राऊंडच्या मॅचेस जिंकलेले सर्व संघांचे एक एक प्रतिनिधी. ओके सूरज पाटील या ठिकाणी लॉक पडले जातात. बघूया पहिला सामना कुणाचा असेल. थँक्यू. यो यो एसपी ट्रॉफी उपसरपंच चषक मध्ये सेकंड राऊंड मध्ये पोहोचलेला आहोत. आज पहिली रात्र पाहत आहेत आणि लॉर्ड्स पाडली जात आहेत. पहिला सामना कोणाविरुद्ध कोण खेळणार. काश्मीर 11 खरिवली. होल्ड ऑन. अन्वी 11 मुसारने. दुसऱ्या राऊंड मधील पहिला सामना असेल खरिवली विरुद्ध मुसारने. काश्मीर 11 अन्वी 11 रेडी नाव. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड सेकंड मॅच जय हनुमान सामले वर्सेस विनिंग टीम. हा सामना तिसरा होईल. दुसरा दुसरा सामना होईल शशिकांत स्मृती सरसोळ विरुद्ध जय बजरंग घोणसई. हा दुसरा सामना असेल. पहिला सामना होईल अन्वी 11 मुसारने
विरुद्ध काश्मीर 11 करली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. वेल डन. तिसरा सामना विजय संघ विरुद्ध चांबळे. बघा सूरज सरांनी उल्लेख केला होता की विशाल विध्वंसक खेळाडू आहे आणि आल्या आल्या विशालनं मात्र षटकार ठोकलाय. यावेळेला प्रचंड वेगानं चेंडू हाताळला. पंचांकडे जोरदार अपील या ठिकाणी केली जाते. एक तर कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट होतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येचा विचार केला तर 2 वाढून पुढे जाऊन पोहोचली आहे 31-31. षटकार विशाल दळवीच्या बॅटमधून या ठिकाणी षटकार पाहायला मिळाले. अध्वरजी हा खेळाडू काही करू शकतो, कधी काही हा खेळाडू करू शकतो, केलेला आहे, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे. कधी तो काही बोलू शकतो, तसं तो काही कधी काही करू शकतोय असा विशाल दळवी आहे. डॅशिंग पर्सनॅलिटी. यावेळेला प्रचंड वेग बघायला मिळालाय, परंतु आता झाली एस्टॅनच्या मागे चूक. तदनंतर दिलाय क्षेत्ररक्षकाला गुंगारा आणि बॉल मात्र सरळ ट्रॅव्हल झालाय. बाउंड्री लाईनच्या दिशेनं निघून जाईल. दणदण करीत मैदानामधनं येतोय चौकार. धावा मिळत आहेत एकंदरीत 4 न वाढून. या बात एसपी विलोशीच्या खेळाडू पक्षाकडे द्रोण जाऊ दे. तिकडे जल्लोष चालू आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज अनिकेत. याही वेळेला पुन्हा एकदा वेगानं चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅटर बीट झालेत आणि धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्ड वर जोडली गेली आहे. ती म्हणजेच आमचे स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत 35-35. चेंडू एकंदरीत या षटकामधील आतापर्यंत संपले 4. मात्र विशाल दर्जेदार फलंदाजी करतोय आपल्या संघाकरिता. याही वेळेला प्रचंड वेगानं चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि विचार केला तर त्या ठिकाणी डॉट बॉल निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय. शेवटचा एक बॉल आता इथून बाकी असेल. याही वेळेला कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढले. बॉल मिड विकेटच्या रिझन मध्ये चाललाय. एक सिंगल कंप्लीट आणि दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये जाण्याचा प्रयत्न रिस्की रन होती. परतावं लागेल खेळाडूला माघारी. शुभम बॅक टू डग आउट. विकेटचं पतन. खेळाडू बाद. लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहू शकाल हा आमचा समालोचन कक्ष बघायला मिळतोय. या ठिकाणी आम्ही आहोत. आमच्या समवेत तन्मय आहेत. तदनंतर टेक्निकल टीम मागे मुन्ना पठाण सर आपण पाहतोय. तदनंतर आमचे दुसरं ऑफिशियल पाहतोय. आमचा समालोचन कक्ष आपण पाहत आहोत. उपसरपंच चषक 2026 भव्य दिव्य थरार एसपी ग्रुप आयोजित ही अगदी दर्जेदार स्पर्धा बिलोशीच्या नगरीमध्ये आपल्याला मात्र बघायला मिळतेय. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्ड वर जोडली गेली आहे. 4 षटकं संपलीत आणि 36. या वेळेला फटका फसलाय. बरीच उंची गाठली आहे. पुन्हा एकदा विकेट किपर बॉलवर जाण्याचा प्रयत्न करतायत. बघा काय दर्जेदार विशाल काय फलंदाजी करतोय. सुरज सर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला अगदी कडक बॅटिंग विशाल कडनं बघायला मिळतीये. नक्कीच फायटिंग टोटलकडे मॅच जाण्याकरिता विशाल दळवीच्या बॅट मधनं मोठे फटके येणं गरजेचं आहे. त्या साथीला मात्र या ठिकाणी राज आहेत आणि अजून इथून पुढे मोठे फटके आले तर मॅच बनेल. 1-2 षटकार येऊ शकतायत. क्षमता आहे नजर ठेवून बॅटिंग करण्याची या बॅटर मध्ये. सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला प्रचंड वेगानं हाताळला. बॉल मिस झालाय. विकेटच्या मागे डॉट निर्धाव चेंडू. धावसंख्येचा विचार करतोय आपण. धावसंख्या आपल्याला बघायला मिळतीये ती म्हणजेच 38-38 या अंकावर. यावेळेला उंची तर बरीच गाठली आहे. फटका फसलाय खरा. विकेट कीपर
बघा कुठून कुठे कॅच घ्यायला गेलेले. ओमकार होते त्या ठिकाणी. ओमकार वेगाने बॉलवर जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र कॅच ओमकार यांची नव्हती, दुसऱ्या खेळाडूची होती. दोघांमध्ये कॉलिंग ते बघायला मिळालं नाही, कारण एक फ्रंट साइडने येत होता आणि एक बॅक साइडनं. दोघांमध्ये प्रॉपर कॉलिंग नसल्या कारणाने ही कॅच ड्रॉप झाली आहे. धावसंख्या मात्र 40. फायटिंग टोटलच्या दिशेनं गेलेत एसपी बिलोची बी टीम. पुढचा बॉल ओव्हर दी विकेटनं. यावेळेला आपटून टाकलेला बॉल होता. विशाल दळवीपासून थोडासा लांब हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू कंप्लीट होत असताना आपण रोहन याला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरनं पाहतोय गोलंदाजी करताना. यावेळेला एक धाव चोरटी रन घ्यायची आहे आणि एक ती कंप्लीट होईल. सिंगलवर समाधान मानताय. शेवटचा आणि अंतिम मात्र आता इथून एक बॉल बाकी आहे. नवीन बॅटरचे स्ट्रायकिंग एंडला आहेत राज. यावेळेला राजनं अतिरिक्त सफल झाला आणि फटक्यामध्ये सफल झाले. सरळ बॉलला पुल करत असताना फेकून दिलाय, बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्झिमम मैदानामधनं कंप्लीट होत असताना धावसंख्या 6 न वाढली आहे आणि 6 न मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 47 47 या अंकावर. 47 अन्वी 11 काशवी 11. या ठिकाणी आपण जातोय दुसऱ्या फेरीच्या नाणेफेककडे. रवींद्रजी भोईर यांना आमंत्रित करूया टॉस करण्याकरिता. प्लीज वेलकम रवींद्रजी भोईर साहेब बिलोशी. दोन टीम मध्ये टक्कर पाहणार आहोत आपण. पोचता पोचता एसपी ट्रॉफीची पहिली रात्र, फर्स्ट नाईट, दुसऱ्या फेरीपर्यंत आपण पोहोचतोय. मी अंकित सुरेश पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एसपी ट्रॉफी उपसरपंच चषक आपण या ठिकाणी पाहत आहेत. आयोजक एसपी ग्रुप बिल्लुशी. इकडे या. रवींद्रजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जात आहे. हेड अँड टेल, हु इज द टॉस वी? आणि या ठिकाणी पाहता आपण टॉस जिंकलेला आहे. अन्वी 11 मुसाने टीम कॅप्टन. आपण नक्की टॉस जिंकलेला आहे. खूप चांगल्या मध्ये पारितोषिक मला मॅचच्या अगोदर लावलेली आहेत. कैलासजी फर्स्टे ग्रामपंचायत सदस्य मुसारनी यांनी प्रति विकेटला 100 रुपये, हॅट्रिकला 1000 आहेत, षटकार चौकार हॅट्रिकला आहेत. मोटिवेशन मिळतं. दुसऱ्या फेरीपर्यंत गाव पोहोचतोय. काय घेणार? क्षेत्ररक्षण करू. नक्की 3 ओव्हरची मॅच असेल. 3 षटक या ठिकाणी मात्र पाहायला मिळतील आणि 3 ओव्हर मध्ये कशा पद्धतीने आपण या ठिकाणी रोखणार? 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. वेल्डन कॅप्टन अन्विले मुसाने बेस्ट ऑफ लक. फिल्डिंग मात्र घेतलेली आहे. बॅटिंग येते. 3 ओव्हरची मॅच आहे. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळावं लागेल. पहिल्या इनिंग मध्ये 5 ओव्हरची मॅच होती. दुसऱ्या राऊंड मध्ये आपण पाहता 3 ओव्हरची मॅच, कारण बघितलं 12 वाजून गेलेले आहेत. अगदी बॅटिंग करताना टार्गेट काय? जास्तीत जास्त धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला शुभेच्छा असतील. जाऊया आपण दुसऱ्या चालू असलेल्या मॅच कडे. तत्पूर्वी या ठिकाणी माता सामना कोण जिंकणार याकडे उत्कंठा शिगेला आहे. एसपी बिलोशी बी वर्सेस सलामी स्पोर्ट निचोळे या सामन्याकडे. आणि जोडले जातील या ठिकाणी व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट, आवाज क्रिकेटचा ओव्हर टू कम बॉक्स. हॅलो, थँक्यू. बिलोशीकरांनी आज घरच्या मैदानावर धावसंख्या कडक उभी केली आहे समोर.
सलामी स्पोर्ट्स क्लब निचोळे संघाच्या आणि विजयाकरता समोर आव्हान ठेवलंय ते म्हणजेच 48. या 30 चेंडूमध्ये 48 धावा कशा पद्धतीने कंप्लीट केल्या जातील त्या ऐकवण्याकरिता मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करूयात अजय घरत सर. थँक्यू सो मच अद्वैत शेलारजी. फार महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. पहिल्या फेरीतील आजचा हा शेवटचा सामना, याच्यानंतर द्वितीय फेरीचे सामने असतील आणि स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत असताना बॅटिंग तर चांगली केली आहे SP बिलोशी ब संघानं. 47 पर्यंत मजल मारले 5 ओव्हर्समध्ये आणि आता सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाला 48 बनवायचे आहेत. सुरुवातीपासूनच चर्चा सुरू होती कॉम्बॉक्स मध्ये देखील की 50 पर्यंत जर धावसंख्या पोहोचली तर मात्र ती एक चांगली धावसंख्या ठरणार आहे, परंतु गोलंदाजी देखील चांगलीच करावी लागणार आहे, तेव्हाच विजय तुम्हाला मिळवता येईल. सलामीचे फलंदाज आपण बघतोय ओमकार आणि सचिन पष्टे. गोलंदाजीमध्ये सुरुवात करेल सचिन गावित. ओमकार ऑन स्ट्राइक. 48 टू विन. पहिला बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आउटसाइड एज, मात्र फिल्डर बीट झालाय बॅकवर्ड पॉइंटला. बॉल वेगानं चाललाय, फिल्डर पाठलाग करतोय, मात्र बॉल सीमा पार. पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. जिकडे बॉल गेलाय तिकडे खरं तर खेळण्याचा प्रयत्न नव्हता, कव्हर ड्राइव्ह लगावण्याचा प्रयत्न होता. बॅटची फार मोठी आउटसाइड एज होती, मात्र फिल्डरला हुलकावणी देत असताना बॉल अतिशय वेगानं बॅकवर्ड ऑफ द पॉइंट सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवर 4 धावा मिळाल्यात. आत्मविश्वास वाढवणारा फटका आहे असं म्हणता तर येणार नाहीये, पण 4 धावा मिळालेल्या आहेत आणि धावा महत्वाच्या असतील. धावा कशा येत आहेत त्या गोष्टीला जास्त महत्व तसंही दिलं जाणार नाहीये, कारण मर्यादित षटकांचे सामने आहेत. यावेळेला बॉटमॅनचा चांगला वापर, टर्न केलाय गॅप मध्ये, फिल्डर दुरून पोहोचतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आणि 2 धावा देखील बघता बघता कंप्लीट होत आहेत. हा फटका चांगला होता. अगदी नियंत्रणात फलंदाज यावेळेला पाहायला मिळाला. ओमकार बॅटच्या मधोमध घेत असताना खूप चांगला टर्न केला होता त्यांनी बॉल ऑन साइडला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले सलामी स्पोर्ट्स निचोळे. 48 धावांचा पाठलाग करत असताना आपण एन्जॉय करतोय SP ग्रुप बिलोशी आयोजित उपसरपंच चषक 2026. यावेळेला ऑन द राईट, समोरच्या बाजूने बॉल हवेत, परंतु इनफिल्डला क्लिअर केलंय आणि अगदी समोर बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं, बॉल सीमा पार. फिल्डरला बीट करत असताना 4 धावांसाठी चौकार. निचोळे संघाची फलंदाजी फार चांगली आहे. यावेळेला खरं तर खेळायचं होतं मिड ऑफच्या डोक्यावरून, बॉल गेला मिड ऑनच्या डोक्यावरून, अगदी स्ट्रेटिश लॉंग ऑनला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे, फिल्डरने प्रयत्न देखील भरपूर केला होता, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर होता हा बॉल. आणि इकडे आपण बघतोय की आउटफील्ड किती फास्ट आहे. खरं तर टायमिंग तेवढं परफेक्ट जुळालं नव्हतं, जिकडे खेळण्याचा उद्देश होता तिकडे खेळता देखील आलं नव्हतं, तरी देखील 4 धावा मिळाल्यात. आता मात्र टायमिंग अफलातून आहे. लेफ्ट स्क्वेअर ड्राइव्ह, आणखी एक चौकार. जबरदस्त बॅटिंग. ओमकारच्या बॅट मधून आलेला हा 3रा चौकार आणि हा सर्वात प्रभावी करणारा होता. ज्या पद्धतीने टायमिंग साधलं, आणखी एकदा पुन्हा एकदा त्याच दिशेनं तोच रिझल्ट असणार आहे असं वाटतंय, पण बॉल संथ झालाय, अखेर पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दिस इज क्लास बॅटिंग, टॉप क्लास बॅटिंग मी म्हणेन. या अगोदर तर फुल टॉस होता, परंतु या वेळेला बॅटचा थोडासा फेस उघडला, बरोबर बॅटच्या मधोमध घेतला आणि चेंडूच्या मेरिटवर खेळलेला लॉफ्टेड स्क्वेअर ड्राइव्ह. ओ हो, टेक्निकली परफेक्ट बॅटर आहे हा. आणखी एक जबरदस्त फटका, कव्हरच्या डोक्यावरून, बॉल सीमा पार. येतोय 5वा चौकार. एकाच ओव्हरमध्ये तब्बल 5 चौकार आलेत.
काय कमालीची बॅटिंग. दोन थोडे मिसहिट देखील होते, मात्र तिकडे देखील चौकार मिळाले होते. हा दुसरा होता आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल फुल टॉस वर लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह, तदनंतर एक ओव्हरपिच बॉल होता, त्याच्यावर देखील पुन्हा एकदा लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला होता बॅटचा फेस उघडत असताना. आणि शेवटच्या बॉलवर फुल टॉस वर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. क्लासिक फलंदाजी. ओमकार ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. पहिलं षटक झालंय. समाप्त. धावसंख्या बिनबाद 22. सलामी स्पोर्ट्स निचोळे. आज उद्घाटनीय सामन्यामध्ये देखील आपण पहिल्याच ओव्हरमध्ये 5 चौकार बघितले होते. स्वप्नीलनं जे बजरंग घोणसई संघाकडून ती किमया केली होती आणि आता ओमकारनं 5 चौकार पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकलेत. तुषार आलाय. पहिला बॉल संत गतीनं टाकलाय. अपील होतंय कॉट बिहाइंडचं, परंतु पंचांची स्वीकृती नाही. बॉल अगदी बॅटला फुंकर घालत असताना विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलाय. तुषार पाटील गोलंदाजी मार्कवर. टार्गेट आता सोपं दिसतंय. 23 बॉलचा खेळ बाकी आहे. फक्त येथून 26 धावांची आवश्यकता आहे सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाला. निचोळे संघाची बॅटिंग तशी देखील त्यांची मोठी ताकद मानली जाते आणि विशेषतः टॉप ऑफ द ऑर्डर हे दोन फलंदाज अतिशय घातक आहेत. पॉवर प्लेचा कसा फायदा घ्यायचा हे दाखवून दिले पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारनं. शॉर्ट बॉल, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न टो एंडला लागलाय. विकेट किपरच्या हातात बॉल आणि आता ताळमेळचा अभाव. बिग मिक्स बॅटर रनआउट. सचिन माघारी परतत असताना पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का बसलाय 22 या धावसंख्येवर सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाला सचिनच्या रूपात आणि अशा पद्धतीने तो बाद झाला. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा बरोबर संपर्क नव्हता. विकेट किपरचं मात्र येथे कौतुक करावं लागेल. बॉलवर पोहोचला स्वतःच्या डावीकडे जात असताना आणि तदनंतर बघितलं की दोन्ही फलंदाज मध्येच थांबलेले आहेत. बॅटरला धावबाद केलाय. अमित आलाय. खूप जास्त बाहेर टाकलेला बॉल. नो बॉल. अगदी खेळपट्टीच्या देखील बाहेर पिचिंग होती आणि त्यामुळेच पंच उमेश केणे यांनी नो बॉल घोषित केलेला आहे. उमेश केणे जे स्वतः देखील भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. कल्याण तालुक्यातील निंबवली गावासाठी भरपूर मॅच विनिंग स्पेल्स त्यांनी टाकलेले आहेत. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती राहिलेली आहे आणि आता पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. जेपी पॅनलचे महत्वाचे पंच आहेत. फ्री हिट बॉल, बॅटची कड लागली. शॉर्ट थर्ड मॅनला बॉल अडवला जातोय. स्वतः कॅप्टन आहेत तिकडे. आणखी एक नो बॉल. हाही बॉल बराच बाहेर टाकला होता. पुन्हा एकदा खेळपट्टीच्या बाहेर गोलंदाजी पाहायला मिळाली तुषारकडून. रनआउटच्या रूपात विकेट आली खरी. तिथून कमबॅक करण्याची तुमच्याकडे संधी होती, परंतु स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणारी गोलंदाजी आता पाहायला मिळते. वारंवार खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकले जात आहेत. पुन्हा एकदा फ्री हिट असेल. 2 धावांनीची धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 25 for 1 टार्गेट आहे 48 धावांचं. एसपी ट्रॉफी 2026. आता पुन्हा एकदा तेच घडलंय. हाही बॉल खेळपट्टीच्या बाहेर टाकलाय. आता खेळपट्टी छोटी राहिली आहे या गोलंदाजासाठी. खेळपट्टी छोटी नाहीये, पण नियंत्रणाचा अभाव आहे. कदाचित प्रॅक्टिस जास्त नसावी, प्रॅक्टिसचा अभाव असावा, त्यामुळे देखील बरेचसे बॉल आपल्याला खेळपट्टीच्या अगदी बाहेर पाहायला मिळत आहेत. आता मात्र अँगल चेंज केलाय. वेट कंटिन्यूज. ओमकारकडे स्ट्राइक. ही इज ऑन 22 ऑफ जस्ट 7 बॉल्स. ओहो, फुल टॉस. बेरखाऊन देण्याचा प्रयत्न, परंतु नाही जमलं फलंदाजाला. कमजोर बॉल होता आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य जरूर पाहायला मिळते. चांगले चांगले बॉल त्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलेत, परंतु हा फ्लाइटेड फुल टॉस बॉल होता, त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. हो, खेळपट्टीच्या बरंच आपण बघतो की पॉपिंग क्रीजच्या पुढे बॅटिंग करतो, त्यामुळेच कदाचित तो रिव्ह्यू देखील घेतला नव्हता. यावेळेला मात्र चांगला फटका. बॅकफुटला जाऊन कट केला आणि अगदी गॅप मधून बॉल सीमारेषा पलीकडे. ओमकारच्या बॅट मधून आलेला हा 6वा चौकार. दिस इज ग्रेट पीस ऑफ बॅटिंग.
अगदी जणू काय लेदर क्रिकेट आपण पाहतोय की काय, एखादा आंतरराष्ट्रीय सामना चालू आहे की काय, अशी बॅटिंग त्याची पाहायला मिळते आहे. आणि आम्हाला माहिती मिळते की तो लेदर क्रिकेट भरपूर खेळतो आणि ते दिसते त्याच्या बॅटिंग स्टान्स वरूनच. कलात्मक बॅटिंग. पॉपिंग क्रिजच्या थोडासा पुढे उभा आहे, समोर टाकलाय, समोरच उडवलाय, यावेळेला मात्र फटका फसलाय, फिल्डर बॉल खाली अँड जबरदस्त कॅच, बिग विकेट. ओमकार इज गॉन. सेवा करतोय भारी सेवा करतोय भारी जिथं तिथं नाव कमावलंय भाईनं स्वतःच्या जीवावरी भाईने स्वतःच्या जीवावरी गोरगरीब जनतेची दुवा हो त्याच्या पाठीची सदैव हाय शिवरायांचा मावळा तो कुणाला घाबरत नाही आर सुन मेरे भाई संदीप पाटील थँक्यू भाई डीजे. 30 धावांवर हा दुसरा धक्का बसलाय सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाला. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं झालंय. ओमकार बाद झाला खरा, परंतु काय बॅटिंग केली त्याने. एकापेक्षा एक सरस प्रेक्षणीय फटके मारले, तब्बल 6 चौकार ठोकले, 26 धावा बनवल्या 10 बॉल्स मध्ये. नवीन बॅटर अनिकेत आल्या स्विचिटचा वापर केला आणि बरोबर गॅप मध्ये बॉलला पाठवलंय डीप पॉइंटला. बॉल सीमारेषा बाहेर. धावा मिळतील 4. अनिकेतच्या बॅट मधून येतोय चौकार. संदीप पाटील भाईचा नादच नाद सुन मेरे भाई एसपी भाई आमचा ब्रँड बनलाय मेरे भाई संदीप पाटील भाईचा नादच नाही सुन मेरे भाई. यस यस यस. एसपी हे फक्त नाव नाहीये, हे ब्रँड आहे आणि ही ब्रँडेड टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. उपसरपंच चषक 2026, एसपी ट्रॉफी 2026. विजयाकडे वाटचाल सुरू आहे सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाची. 34 धावा फलकावर. पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि आता फक्त 14 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 18 चेंडूंचा खेळ बाकी. एसपी बिलोशी ब संघाने धावसंख्या तर चांगली उभारली होती, पण गोलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आलेली नाहीये. गोलंदाजीसाठी कॅप्टन अतुल आलेत. पहिलाच बॉल लाखो टप्प्याचा आहे, भिरकावून दिलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम फटका, षटकार. 1000 रुपयांचं पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. तिकडे संधी होती, झेल घेण्याचा प्रयत्न झाला देखील, परंतु बॉल हातातून निसटला, पोहोचलेच नाहीत. जास्त प्रयत्न झाले नाही खरं तर. आणि पडद्याच्या पाठीमागेच तुम्हाला झेल घ्यायचा आहे, रेलिंगच्या पलीकडे तुम्हाला झेल घ्यायचा आहे, नाहीतर कदाचित तुमच्याकडून पेनल्टी घेतली जाईल. असं काही होणार नाहीये, पण बक्षीस मिळणार नाहीये जर तुम्ही पडद्याच्या आतमध्ये किंवा रेलिंगच्या आतमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला तर. 40 धावा फलकावर लागतायत. फक्त 8 धावांची आवश्यकता. औपचारिकता आता शिल्लक दिसते या मॅच मध्ये. सलामी स्पोर्ट्स निचोळे संघ जबरदस्त कामगिरी करत असताना अमितच्या बॅटमधून षटकार आलाय. आणखी एक आखूड टप्प्याचा बॉल होता, याही वेळेला हुक करण्याचा प्रयत्न, मात्र आता बरोबर बॅटच्या पट्ट्यात बॉल आलेला नाहीये. स्वतःवर थोडासा निराश असेल तिथे बॅटर. वाईट बॉल होता हा. यस, सोडून दिला असता तर निश्चितच वाईट घोषित केला असता पंचांनी. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर होता, मात्र फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि अचूक टायमिंग देखील अमितला साधता आलं नाही. 7 धावांवर अमित खेळतोय. अनिकेतने 4 धावांचं योगदान दिलं. 1 बॉल त्याने फेस केलाय आणि बाद होण्यापूर्वी तब्बल 26 धावा कुठल्या ओमकारनं लाजवाब बॅटिंग केली. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला. बघायचं अतुल येथे काय करामत करतील का आता. आखो टप्प्याचा बॉल आहे. आता मात्र मोठा फटका, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. खणखणीत षटकार. हाफ ट्रॅकर होता. आहे गोरगरिबांना मदत करणार. औपचारिकतेच्या दिशेने निघालेली मॅच विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन टेपलाय सलामी स्पोर्ट्स निचोळे संघ. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. आता या बॉलवर मॅच फिनिश होईल का. हलक्या हाताने खेळलाय, नो बॉल आहे आणि यस, सिंगलच कदाचित दुसऱ्या बॅटरला स्ट्राईक द्यायची होती, पण आता नो बॉल आहे, सिंगल घेतली, त्याच्यामुळे मॅच फिनिश. सामना समाप्त झालाय. सामना जिंकलाय अगदी 8 गडी राखून सलामी स्पोर्ट्स निचोळे संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे. आणि एसपी बिलोशी ब संघाने देखील सामना एन्जॉय केला. खरं तर प्रयत्न चांगले होते, बॅटिंग चांगली झाली, परंतु गोलंदाजी हवी तशी पाहायला मिळाली नाही. काही हरकत नाही.
सचिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक दिलं जाते ठाकरे सरांच्या आणि सचिन पाटील सरांच्या शुभ हस्ते. HR फॅशन विकी काळे प्रस्तुत HR फॅशन शॉप कडे या ठिकाणी स्पोर्ट कॅप मॅन ऑफ द मॅच आणि रोहित सुतार ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच मेडल आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रायोजक अध्यक्ष SP ग्रुप संदीप गुरुनाथ पाटील यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि मानकरी ठरतोय अक्षय सलामी स्पोर्ट निचोळे टीम प्लेयर. गणेशजी सोरगे यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय प्लीज वेलकम. तर या ठिकाणी निर्णय बदलण्यात आलेला आहे. पहिल्यांदा आमच्या कमिटीचा निर्णय होता 3 ओव्हरची मॅचेस या ठिकाणी होतील परंतु प्रेक्षकांचा उत्साह